ए ओमो उठ, कॉलेजचा टाइम झालाय बघ, उठ. ए आधीच वेळ झाले, आंघोळ कर जा की, पाणी काढले. थांबलायस काय बाहेर जाऊन? ए मम्मी जाऊन येतो मी. May I come in, sir? Come in. Dear students, we all are alive, but no one knows the real meaning of life. So let me explain about life. What is life? Silence. काय साग्या मर्दा, प्रिंट चालवतो ढकलला. सर काय म्हणतील माझ्या बाबतीत? तू कवापासून सरासनी किंमत द्यायला लागला? ए भावा, आपले फेवरेट टीचर आहेत रे ते. चल शानच घातला जाऊया. बोल की शुभ. काय नाही, संडे आज थोडं रिलॅक्स व्हा म्हणून आलो रे फिरायला बागेत. बर ये. ओमकारचे मम्मी ते ताई तर एवढं कष्ट कराले, पोरग तर. बॅटिंग घेतो बघ. बॅटिंग लावलास नाही भावा, 50ला 100 येते. खरंच काय सांगालो तुला. साग्या नाश्ता सांग चल की रे आज तर. सर बघ किती कट्टा झाल्यात. सर येतात सोड रे, नाश्त्याचं काय सांग मला. अरे खरंच सर आल्यात रे. हे होईल की रे सर. हे गप बस सर, काल एक मर्दा सगळं डोक्याला ताप झालं. किती सगळं तू ढकलायस, मी कुठं ढकललोय? तू आगाव. ओमकार, सागर, हो सर. चला चला. पण ते पैसे कमवायचे काय तर विषय मग बोलत असते, काय जरा सांगते बोल. काय मर्दा, त्याच्यासाठी प्रिंट चुकून येत आलायस घेऊन मला. सांग रे बाबा, इथं बोल काय विषय. सांगतो तुला म्हणून ना, हे गोड म्हणून एक ऍप आहे. परवा 50 इन्व्हेस्ट करतो, 1000 काढले 1000.
ओमकार माझी 100 लाव मग. सर. हे करण्यासाठी तुम्ही लोक पिरियड चुकवून इथं बसलाय. नाही सर. शाळा आहे दवा क्लासला. ओमकार ये इकडं जरा. सर सांगा की सर. तुला माहित आहे काय करायला चाललेलं असतं? मॅक्झिमम घर बापाच्या जोरावर चालतात. तुझे तर वडील नाही आहेत रे. तुमचे मम्मी दिवस आणि रात्र कष्ट करून तुझ्या शिक्षणासाठी स्वतःचं जीवन घालवत ठेवले. त्यांना दगा देऊ शकतोस म्हणजे तू जगात कोणाचाही होऊ शकत नाहीस. तुझ्यावर एवढी अपेक्षा होती माझी. आजपासून अपेक्षा आणि तू माझ्या डोळ्यात झिरो झालाय. एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात एकदा माझ्या पुढे येशील आणि मला हे सांगशील सर तुम्ही त्या दिवशी बोलला ते खरं झालं म्हणून. जा आता क्लासला. सॉरी सर. पूजा तुझ्याकडे काम आहे. उद्या मंदिराच्या समोर गार्डन आहे तिथे येतेस तू. हा ठीक आहे येते. ओके. बघ सुजा उद्या पूजाला गार्डन मध्ये बोलवलंय. तू माझ्या सोबत यायला पाहिजेस बघ. पण भावा माझं जर उद्या काम आहे. मी अकेला सांगतो की अकेला घेऊन जातो. ठीक आहे अकेला पाठव. सांगतो की. ए चल रे. तुला अजून अक्कलदाडा चालणे बघ. अक्कललाडा येणारच की आज नाही तर उद्या. आज नाही तर उद्या येतेच की अक्कललाड. तू ये बसायला. कुठं दररोज कॉलेजमध्ये तू बेंचवर बसतो. तुझ्या गाडीवर येताना बसतो. आता इथं बस म्हणलं असं पण बसतोच की. आणि कसलं बसायचं. म्या क्लासमध्ये गाडीवर बसणं वेगळं. संध्याकाळी मी आणि हा बसतो बघ तेच वेगळं. आज कळतंय की तुला संध्याकाळी. अक्या पूजा येते की नाही रे. टाइम झाले. येईल ना वा. टेन्शन घेऊ नका. तुला खरं प्रेम केलं असेल तर तू येतो नक्की येतात. ओमकार होय पूजा तुला इथं मी भेटायला बोलवलंय. काही गैरसमज नाही ना. तुझे वडील नाही तरी तू निर्व्यसनी आहेस. चांगलं शिक्षण घेतोस. महत्वाचं म्हणजे आईची कदर करतोस. तुझ्यावर विश्वास आहे रे मला. पूजा तुझं प्रेम आणि साथ आयुष्यभर मला मिळेल ना. हो 100%.
हॅलो काकू. हा बोल की बाळा. दीदी कुठं आहे? दीदी कॉलेजला गेल्या बाळा. कॉलेज? कॉलेज? व्हिडिओ कॉल करा, दाखवतो ते कसलं कॉलेज. काकू बघा दीदीचं कॉलेज. अरे बाळ हा कोण आहे रे? हे बघा काकू, तुम्ही लहानपणापासून मला स्वतःच्या मुलासारखं वाढवलंय. हे सांगायचं माझं कर्तव्य होतं. पुढचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे असू दे आता. हे तू कुणासमोर बोलायला जाऊ नको. मी काय करायचं ते माझं मी बघते. हा हे बघ बाळ, तुझ्या बापाने की नाही तुझ्यासाठी शिक्षणाला खर्च केलेला आहे. त्या बिचाऱ्याला काय मिळालेलं नाहीये. आता वाटणी ह्याला 60% आणि तुला 40%, ह्याप्रमाणेच होणार. तुला मान्य असेल तर बघ. तू जर माझ्या गोष्टीला चुकलास तर मी काय करू शकते हे तुला माहिती आहे. कळलं काय? पूजा, हे बघ पूजा, तुझी रोजची नाटकी लय झालेत काय? चल बाहेर पोरगा आलाय बघायला. सरळ बाहेर चल. कार्यक्रम पार पाड तेवढा, नाहीतर तुला माहित आहे मी काय करू शकते. मी बोलल तसं ऐकलीस तर बरी आहेस, नाहीतर त्या तुझ्या ओमक्याला. मम्मी तसं काही करू नकोस. त्या ओमकारची काही चूक नाही याच्यामध्ये. तू सांगितलेलं सगळं ऐकते मी तुझं. मी तुझ्या पाया पडते. असं काही करू नकोस. मग चल, मी सांगाल तसं ऐक आणि ये बाहेर आवरून लवकर. शुद्ध आहेस का नाही रे? चक्रम झाले, चक्रम गेले. काय रे, काय जरा तर माणसात आहेस की नाही? बस सुजित सागर आज येत्या का नाही रे ते? परवा भेटून आलास ना? भेटलोय, येतो म्हणलेले. 4 दिवस झालं कॉलेजला चालले नाही ते. काय 4 दिवस झालं? हा पूजा चल, आवरलीस काय? आपल्या स्टेटस प्रमाणे किती मोठ्यानं तुझं लग्न मला करून द्यायचं होतं माहिती आहे काय? तू येतं सगळं असला आगावपणा केलीस म्हणून मला एवढी गडबड करावं लागा लागल्या आपल्या खानदानाच्या इज्जतीमुळं. ये बाहेर.
येत्या ना वा काय रे आबरू काढायलास काय? एक 5 मिनिट बाहेर जाऊन बोलू. हो या की. या. हे आम्हाला मुलगी पसंत आहे. आम्ही सगळेजण चर्चा केलंय आणि तुम्ही कसं म्हणता तसं आज म्हटला तर आज किंवा उद्या म्हटला तर उद्या केव्हा पण. आम्हाला पण मुलगा पसंत आहे. आम्ही पण सगळं बघितले. मुलीला पण मुलगा पसंत आहे. मग आज उद्या करत बसण्यापेक्षा आजच्या आज आपण आवरून घेऊया, कारण आम्हाला पण खूप कामं असतात. आजच्या आज करून घेऊन जावं तुम्ही, चालेल. ए ओमू, जेवायला ये. आलो. ते हा जेवण लय झालं बाबा आज. ओमक्या 11 वाजलेत बघ, लवकर ये. येतो गे बाई तुझा. हॅलो सुजा बोल की. विषय कळायला काय रे तुला? मला कळाले, तुला कोण सांगितलं सांग की. अरे मर्दा गाव सगळा झाले की विषय. गावाला पळू दे, पण ह्या माणसाला माहित झालं तर तो नक्कीच मरतोय बघ. नाही रे, पूजाचं लग्न झालेलं कळाल्यावर याच्या जीवावरच येणार आहे. काय करायचं कळ ना बाबा. तेच रिस्क घ्यायला नको. तू कुठे आहेस आत्ताच्या आत्ता ये. जाऊया त्याला भेटून समजून सगळं सांगूया. तू ये. आलोच. काय रे 12 वाजत आलं. काय टायमिंग काय काय तुमच्या खोळ्यांनो?
तू पण अवघड आहे. जेवण काय झालं बाबा तुझं? आले काय रे साग्या? पट्ट माणसं आहेत अरे काय मोबाईल शांत आहे की जा काय म्हणत आता शांतच असणार की 4 दिवस झालं ते आलीच नाही. आता काय आपलं फिक्स आहे सोड. नुसता कॉलेज झालं की नाही विषय गुल्लच. जोरात आहे बाबा ए भावा, मग कॉलेजला आली तर कॉलेजला आल्यावर प्रेम करायचं, निवांत फिरायचं, मग काय लग्न. शुभ मंगल सावधान. जर तुला लग्नाला नाही म्हणाल तर हे साग्या, त्याच्याबद्दल चेष्टा करू नको. ते कुठं तर नाही म्हणले की नाही मी जिवंतच राहत नाही बघ. आता मी जे सांगालो ते लक्ष देऊन ऐक. चल उठ. हो ओमक्या, आयुष्यात काही परमनंट नाही. सगळं विसरून जगायचं आता. म्हणजे मी सांगतोय कोम्या, आता तुला डायरेक्ट सांगतो, पूजाचं लग्न झाले, आता ते दुसरीचे झाल्या, पण तू तुझ्या आयुष्याकडे ध्यान दे. हे सुजा, हे काय सांगायलास तू? अरे बाबा खरं सांगालोय, खरंच आहे. ते आता तुझ्या आयुष्यात येणार नाही आहे. तुला रिक्वेस्ट करून सांगतो बाबा, आता तिला विसरून टाक. आता ती तुझ्या आयुष्यात येणार नाही. आता काय सावरायचं रे? सगळं जिंदगीच माझं खतम झालं इथं. सम्या, हे ओमक्या, उठ की रे. काय या रूमचं हालत केलंय सगळं? बघ हे असं का केलंय सगळं? हा काय झालं तुला? उठ बघू, आवर लवकर जा. चल उठ लवकर, आवर. तुला फोनच उचल नाही की. हे बघू काय म्हणतोय. हाय का झोपलाय का कुठे गेलाय? अरे काय रूमचा अवतार केलाय, काय केलाय यो? ओमक्या, ओमक्या, साग्या, पूजा रे. ते सगळं राहू दे. बाहेर वेट करवले, लवकर ये, जायचं आहे, ये लवकर. ए हो काय येत नाही वाटतं. चल संध्याकाळी बघूया. येतोय ते आले. थांब, ओमक्याला बोलून आणतो. काकू, ओमक्या. काय तिच्या मारी करा लागलायस? चल की जाऊया. हे चल रे मरदा, चल की उठ. चल चल बेट, चल चल चल. चप्पल घालते. सुजा चल, बस गाडीत.
पोरगीसाठी असं करायला लागलायचं तुला जरा जरा तर काय बघ की रे 100 पोरी येतात 100 पोरी जातात आम्हाला काय त्रास कमी आहेत आम्ही पितो निवांत झोपतो ओमक्या हे आहे बघ हे सगळं विसरायला लावते घे. मम्मी मला वाढून दे भुका लागलात काय रे ओमक्या तुझं काय आहे अवतार का असं करायला लागलायस तुझ्यासाठी मी जुरून जुरून मरायला लागलोय रे सुधर रे असं करू नकोस मी मेल्यावर कोण नाही तुला बघणार माझ्याशिवाय असं करू नकोस खुळ्यासारखं ओ काकू काय झालं उठा की जायला कितीदा वाजले ते फोन ते एवढी फोन आला तर हॅलो ओमकारदा हा काय रे कुठं आहेस ए मी कुठं तर असणार रे आता मी स्वर्गात आहे अरे तू काकू पडल्या तिथे चक्कर आहे ना कुठं तिथे याच्यापेक्षा रस्त्यावर पडल्या दवाखान्यात आहे हा बोल की आप्या अरे उषा काकू वारले की रे कधी रे कसं काय काय हो सुन्या आमचा किती सांगत होते त्याने बाळ मी असुसपर्यंत सगळं करून घे बघ बाबा मी गेल्यावर कोण बघणार तुला म्हणून टेन्शनवर टेन्शन दिला रे दिवस रात्र घरला आला नाही दारू पिल्ला मुलगीच्या मागा लागला कॉलेज चुकवला बाप त्यांनी तडपून तडपून मेले बघ बा डोळ्यासमोरच काय रे ओमक्या तुझं काय आहे अवतार का असं करायला लागलायस तुझ्यासाठी मी जुरून जुरून मरायला लागले रे सुधर रे असं करू नकोस मी मेल्यावर कोण नाही तुला बघणार माझ्याशिवाय असं करू नकोस खुळ्यासारखं
हॅलो हॅलो दादा. ए पार्सल का आणून देणार रे तू? दादा जरा ते टाइम झालता हे खायला तो. तुझं खायचं सोड, अर्जंट पाहिजे पार्सल घेऊन ये लवकर आहे बघ. हा दादा. हॅलो हो दादा, ते ऍप्लिकेशन घातलं जरा मेल येईल, लक्ष द्या की. ओमकार आलं बघ रे मेल. हॅलो, कुठं आहे रे? कामाचं काय झालं ते? हा करा, ठीक आहे. मम्मी मम्मी खुश आहेस ना? आहे की. हे नाव, रुबाब, सुख, समाधान तुझ्यासाठी कायम असू दे. होय मम्मी, हे सगळं माझ्यासाठी आणि मी फक्त तुझ्यासाठी. तिच्या व्यक्तिमत्वा एवढा उंच कोणताही ढग नाही, की तिच्या व्यक्तिमत्वा एवढा उंच कोणताही ढग नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आई विना जग नाही, की आई विना जग नाही.